जय महाराष्ट्र। मी रुशाली यादव सारंग। मराठा क्रांती मोर्चा आज 9 ऑगस्ट क्रांती दिन मुंबईमध्ये धडकतोय आणि पहाटेपासूनच आपण पाहताय प्रत्येक अपडेट्स जय महाराष्ट्र आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। मुंबईच्या एंट्री पॉइंट पासून ते अगदी आझाद मैदानापर्यंत सगळीकडे आपले रिपोर्टर 16 रिपोर्टर प्रत्येक ठिकाणचे प्रत्येक अपडेट्स आपल्यापर्यंत दिवसभर पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत। आज सकाळपासूनचे अपडेट्स जर आपण पाहिले तर या ठिकाणी मराठा बांधव जे आहेत ते हळूहळू आझाद मैदानाकडे सरकताना त्या ठिकाणी पाहताय। एरियल शॉटच्या माध्यमातून आपण मगाशी पाहिलेलं आहे की नेमकं त्या ठिकाणी माहोल काय तयार झालेला आहे, कसं वातावरण आहे आझाद मैदानामध्ये। अगदी भगवमय होऊन गेलेलं आहे संपूर्ण आझाद मैदान। काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय, मात्र तरी सुद्धा शिस्त संयमानं मराठा क्रांती मोर्चा हा हळूहळू पुढे सरकताना दिसतोय। जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मुकमोर्चा असणार आहे आणि त्यासाठी मराठा बांधव जे आहेत ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। प्रत्येक अपडेट्स जय महाराष्ट्र आपल्यापर्यंत पोहोचवतोय। 16 रिपोर्टर्स आणि शिवाय जय महाराष्ट्राची संपूर्ण टीम हा जो इव्हेंट आहे, हा मराठा क्रांती मोर्चा आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक अपडेट्स प्रत्येकाच्या भावना, मराठा बांधवांच्या भावना, महिलांच्या भावना, मुलींच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। औरंगाबाद आणि नाशिकहून महिला जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यामधून मराठा बांधव लहान असो, छोटे असो, अबालवृद्ध असो, तरुण असो, तरुणी असो, सर्वच जण मुंबईकडे यायला सुरुवात झालेली आहे। ज्या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा हा काढला गेला, आतापर्यंत राज्यामध्ये वर्षभरात 57 मोर्चे काढले गेले। 58वा मोर्चा हा मुंबईतला आहे। त्या मागण्या तरी नेमक्या कोणत्या आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मराठा क्रांती मोर्चाच्या नेमक्या मागण्या आपण पाहताय। मराठा समाजाला आरक्षण हवंय, कोपर्डी प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कारवाई हवी आहे, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी हवी आहे, ओबीसींना मिळणाऱ्या सुविधा मराठा समाजाला मिळाव्यात ही सुद्धा एक प्रमुख मागणी आहे आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख मागण्या आहेत। ही सुद्धा एक मागणी आहे, ती म्हणजे ॲट्रॉसिटी कायद्यात योग्य त्या सुधारणा केल्या जाव्यात, त्यात कोणत्याही प्रकारच्या दुरुपयोगाला वाव असू नये। त्याचबरोबर शेतीमालाला रास्त भाव मिळावा। स्वामीनाथन आयोग जो आहे तो शेतकऱ्यांशी संबंधित, शेती पेशाशी संबंधित, स्वामीनाथन आयोगाने उत्पादन खर्च आधारित शेतीमालाला भाव देण्यात यावे यासाठी शिफारसी केलेल्या तो अहवाल स्वीकारण्यात यावा अशी सुद्धा मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांची मागणी आहे।